आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण विनायकचं काय नियोजन आहे ह्याविषयी माहिती घेऊया. आता गेले 4 दिवस विनायक केळीचे घर स्वच्छ करणे आणि बबलू आणि अरुण भाऊ हे उंच शिडीवरून जे काय बॅगा होत्या, ज्या काही फण्या उघड्या राहिलेल्या होत्या वरील बाजूच्या, त्या त्यांनी झाकण्याचं काम केलेलं आहे. एवढं करून भागत नाही तर आज आळवणी आणि बिळवणी काय काय चाललेलं आहे ते आपण बघून घेऊया. नमस्कार अप्पा. हां, आज काय चाललंय कामकाज तुझं? आज केळीसाठी आपण आळवणीचा कार्यक्रम चालू आहे. बर. त्यासाठी हे फॉस्फरिक ॲसिड, हां. हे फॉस्फरिक केळीला उष्णता निर्माण करते. ओके. हां त्यामध्ये झिंक वापरल्यामुळे केळीला चिलिंग येत नाही. ओके. आणि हे स्पीड प्लस. ओके. हां स्पीड प्लस मध्ये ह्युमिक, हां सिविड हां अधिक मायक्रोन्यूटन येतं. अरे वा, छान. तुला चांगली. केळीसाठी हां चकाकी, हां चमक आणि जाडीसाठी हे वापरलं जातं. ओके. परत एकदा सांग बघू, जरा व्यवस्थित दाखव बोर्ड आम्हाला. स्पीड प्लस. हां सांग बघू, ह्याचं काय वैशिष्ट्य आहेत? हे ह्युमिक, हां सिविड अधिक मायक्रोन्यूटन बर. हे तिहेरी काम करतं. काय करतं काम? हे केळीसाठी त्या केळीच्या फण्याला चकाकी, केळीची जाडी वाढवणे, ओके. आणि चिलिंग हां ह्यासाठी काम करते हे तिन्ही औषध. ओके. आता ह्यातलं ही सांग बघू, जरा बाटलीचं काय सांग बघू जरा. आपली हे फॉस्फरिक ऍसिड हां हे काय ते काय करतं? उष्णता निर्माण करतं. हां उष्णता निर्माण करतं. ओके. म्हणजे थंडीच्या दिवसात ते घ्यावंच लागतं का? उष्णता निर्माण करायसाठी. ओके ओके ठीक आहे. हे झिंक आहे. हां झिंक काय करतो? झिंक मुळे आपल्या केळीला चिलिंग येत नाही. चिलिंग म्हणजे तो तांबडापणा, लालपणा. हां ओके. आपल्या आहे का केळीला चिलिंग? नाही. ठीक आहे. हां तर अशा प्रकारे आमचा हा बबलू हे आळवणीचं मिश्रण या पंपामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता उर्वरित पाणी घेऊन बबलू आणि अरुण भाऊ हे आळवणी घेत आहेत केळीसाठी. आता राहिलेला भाग जो आहे आल्यासाठी, दोन्ही पिकं जवळजवळ असल्यामुळं आपल्याला आज दोन्ही कामं करायची कामकाज सुरू आहे. एक आळवणी बेळवणी, शिवाय तणनाशक म्हणून तणनाशक देखील आपण आल्यामध्ये इरडा उठलेला आहे. जर का ते मोठं झालं तर पुन्हा बायका लावा, गडी लावा आणि पुन्हा बाहेर काढा ना आत घाला. त्यापेक्षा लहान आहे, तण इरडा आहे तोपर्यंत जर का आपण तणनाशक मारलं तर पुढील आजोरा आपणाला होत नाही, भुरदुंड होत नाही. आणि शिवाय बारीक कवळं तण आहे, इरडा आहे, तोपर्यंतच त्याला मारून घेतलं तर चांगल्या प्रकारे वाढ होती. हे पहा, तुम्ही म्हणाल शेतकऱ्याला काय खर्च आहे. असेच बरेच ढीग बाटल्या बिटल्या आणि काय काय म्हणतो ते बाजूला पडलेलं आहे. तर नाही म्हणून चालत नाही. पोरगं शाळा शिकतं, पैसा घातलाच पाहिजे ना. तर हे पहा, अशा प्रकारे ह्या बॅरेलमध्ये आता विनायक हे काय करायलाच मिश्रण आणि आल्यासाठी आपण आळवणीचं औषध तयार करावं लागतं. हां ठीक आहे. पहा, आल्यासाठी आळवणीचं औषध तयार करायला. पण ह्या औषधाने काय होणार? पांढरी मुळी सुटणार ओके. आल्यासाठी. हां काय नाव आहे त्याचं? हाय स्पीड. हां यानं काय होणार? पांढरी मुळी सुटणार. ओके ठीक आहे. नवीन कोंब येणार. आणि काय? हे सल्फर आहे. बरं, त्यानं काय होणार? उष्णता निर्माण करणार. ओके. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ॲटोमॅटिक उष्णता निर्माण करण्याची औषधं आपल्या या तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली आहेत. हां ठीक आहे. अजून काय? आणि हे बुरशीनाशक. बघा, ते बुरशीनाशक आहे, त्यातलं निम्म राहिलेलं आहे, त्यात ओतत आहे. अशा प्रकारे या आल्यासाठी हे आळवणी या ठिकाणी विनायक करत आहे. पहा, अशा प्रकारे आल्याचं आळवणी कामकाज सुरू आहे. हे 2-3 पंप संपल्यानंतर आपण आता आल्याच्या आळवणीसाठी सल्फर त्या बॅरेलमध्ये केलेला आहे.
आणि सल्फरचा वास हा तीव्र असतो आणि त्याच्या जास्त संपर्कात राहिलं तर गुदमरलं जातं आणि शिवाय त्याचं थोडासा कण जरी आपल्या अंगाला लागला, सल्फर ओळखून घ्या काय करणार आहे, म्हणजे इजा करणारं हे औषध आहे. तर अशा प्रकारे हे तिन्ही शिलेदार आता आल्याच्या बाजूला जात आहेत. आपण त्यांच्या पाठीमागून जाऊया. केलेलं मिश्रण विनायक, अरुणभाऊ, बबलू ह्यांची कामाची हायगाई करून चालत नाही. आळवणी फवारणी हे गतीनं करायची असते आणि तरच ते पिकाला लागू होतं. खंड पडून चालत नाही. जवळजवळ त्यांनी ह्या 10 गुंठ्यासाठी 5 पंपाचं औषध तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता इरडा उठायला लागलेला आहे. आता ही आळवणी झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी घेतली जाणार आहे. पहा, लांबूनच आको देखा हाल. ओके, तर आपणास आवडी शिवारातील कामाचं घुमसान एक झालं की एक झालं की एक, स्टेप बाय स्टेप हे कामकाज सुरू आहे. मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझा हा छोटासा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो. आवडी चॅनेल आपणास आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, गुड डे. पहा, आता थोड्याच वेळापूर्वी ह्यांनी आल्याचं आळवणी घेतलेलं आहे आणि एका औषधाचा पंप दुसऱ्या औषधाला चालत नाही, म्हणून हे पंप स्वच्छ करून घ्यायला लागलेले आहेत. म्हणजे पिकांच्या बाबतीत किती काळजी घ्यावी लागती. थोडा जरी मागील औषधाचा अंश असेल तर त्या पिकावर परिणाम होतो. काय बिघाडाला असेल तर त्याला तपासून पाहावं लागतं. आता हे तणनाशक बॅरलमध्ये मिसळलं जाणार आहे. पुन्हा पंपाद्वारे ह्याची फवारणी घेतली जाणार आहे. ओके, जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिलेली आहे. गुड डे. तणनाशक बाटलीचं उद्घाटन. पहा, पंपाला 100 मिली, 50 मिलीचं माप आहे. ओके, तिघांच्या पंपामध्ये अशा प्रकारे एकमेकास सहाय्य करून अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे हे तिघही एकमेकांना सहकार्य करत आहेत. बबलू औषध ओतण्याचं काम करत आहेत. अरुणभाऊ त्यांच्या पंपामध्ये पाणी घेत आहेत. तर अशा प्रकारे तिघांचं हे टीमवर्क उत्कृष्ट प्रकारे आवडी शहरामध्ये दररोज चालतं. त्याबद्दल मी त्यांना आवडी चॅनेलतर्फे धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.